आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। गेली 77 वर्षाची अखंड परंपरा, विचारांची उधळण, ज्ञानाचं तेज आणि समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक विचार। बाबूजी देशमुख वाचनालय अकोला आयोजित नवरात्र व्याख्यानमाला यंदाही प्रचंड उत्साहात रंगणार आहे। ही व्याख्यानमाला येत्या 4 ऑक्टोबर शनिवारपासून सुरू होऊन 12 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून स्थानिक बस स्टँड चौकातील प्रमिलाताई ओक हॉल इथं रोज संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सुरू होत आहे। या वर्षीची व्याख्यानमाला अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि पारदर्शक व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरणार आहे। आयोजक समितीच्या अथक परिश्रमामुळे शहरात आधीच वातावरण उत्साहवर्धक बनलंय। प्रसार, प्रचार व प्रसिद्धीमुळे श्रोते आणि व्याख्याते दोघांमध्येही उत्सुकतेची वाट उसळली आहे। या व्याख्यानमालेतून प्रसिद्ध व्याख्यानांच्या तोंडून विचारांचा अमृत वर्षाव होणार आहे। समाज, धर्म, समता, एकात्मता, संविधान आणि आधुनिक भारताच्या भविष्यवेधांवर होणारे चिंतन श्रोत्यांसाठी ज्ञान गंगेचं पवित्र स्थान ठरणार आहे। व्याख्यानमालेचे कार्यक्रम शनिवार 4 ऑक्टोबर अरुण खोरे पुणे, यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र। रविवार 5 ऑक्टोबर देवकुमार अहिरे पुणे, आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा। सोमवार 6 ऑक्टोबर देवकुमार अहिरे पुणे, सत्यशोधक, आधुनिकता आणि परंपरेचं पुनर्चिंतन। मंगळवार 7 ऑक्टोबर ज्ञानेश्वर वाकुडकर नागपूर, उद्याचा महाराष्ट्र कसा असावा। बुधवार 8 ऑक्टोबर ज्ञानेश्वर वाकुडकर नागपूर, कधी कृष्ण कधी बुद्ध, विचारांचे संगम। गुरुवार 9 ऑक्टोबर श्रुती तांबे पुणे, 21व्या शतकातील भारत, स्वप्न आणि भविष्यवेध। शुक्रवार 10 ऑक्टोबर अनवर राजन पुणे, समतेच्या दिशेनं। आणि शनिवार 11 ऑक्टोबर 2025 अनवर राजन पुणे, हिंदू मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता। रविवार 12 ऑक्टोबर प्राध्यापक नितीश नवसागरे पुणे, भारतीय संविधानाचे 75वे वर्ष, चिंतन आणि आकलन। विचारांचा दरवळ, ज्ञानदीपांचा प्रकाश, प्रत्येक व्याख्यानातून समाजाचा आभास, समतेच्या दिशेनं उलगडणारा मार्ग, संविधानाच्या वाटेवर भविष्याचा भार। बाबाजी देशमुख वाचनालयाने या व्याख्यानमालेत सहभागी होऊन कानातून मनापर्यंत पोहोचणाऱ्या विचारांचा ठेवा सर्वांनी घ्यावा असं आवाहन बाबूजी देशमुख वाचनालय समितीने केले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।